नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण विश्ववंद्य मानतो. महाराष्ट्रामध्ये तर ते कुलदैवत आहेत, पण जगामध्ये सुद्धा त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास होत असतो. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जसे इतिहासकार आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि नंतर एकूणच मराठेशाहीचा अभ्यास जेवढ्या प्रमाणात होतो, त्याचप्रमाणे पुढे जाऊन जगामध्ये सुद्धा त्यांच्या विविध पैलूवर महाराजांच्या आणि महाराजांनी पुढे सुरू करून दिलेल्या या मराठेशाहीबद्दलचा सुद्धा अभ्यास होत असतो. महाराजांच्या बाबतीत बोलत असताना जसं त्यांचं रूप, त्यांचं दिसणं, वागणं, बोलणं याबद्दल सुद्धा अनेकांना आपल्या कल्पनेला धुमारे फुटलेले आहेत, त्याचप्रमाणे महाराजांचं युद्ध नेतृत्व असेल, महाराजांची मुत्सद्देगिरी असेल, साहस असेल. इतकंच काय, जेव्हा स्वराज्य वाढू लागलं होतं आणि उत्तरेशी संबंध अधिक वाढू लागला होता, तेव्हा त्यांचं नेतृत्व कसं विकसित होत गेलं, अशा प्रत्येक पैलूबद्दल वेगळ्या प्रकारे अभ्यास होत राहतो. अनेक इतिहास संशोधकांनी अभ्यास केलेला आहे. ज्याप्रमाणे महाराजांच्या काळाबद्दल राजकीयदृष्ट्या अभ्यास होत असतो, त्याचप्रमाणे व्यक्तिगत पातळीला आणि महाराजांच्या काळातली मराठेशाहीची कला असेल, स्थापत्य असेल, या अंगानं सुद्धा विचार करावा लागतो. आणि अशाच विविध कंगोन्यांचा विचार करत असताना मुळामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे कसे, आज जे चित्र आपल्या सगळ्यांसमोर आहे, एक अतिशय उत्कट असं चित्र, आणि जे बघितल्यानंतर अंगावर शहारा येतो आणि मन अगदी अभिमानानं फुलून जातं, असा जो राजबिंडा चेहऱ्याचे आमचे शिवाजी महाराज जेव्हा दिसतात. पण हे चित्र मुळात आलं कुठून, त्याच्यामध्ये आणखी कुठल्या प्रती होत्या का, त्याचा विकास कसा झाला, या सगळ्याचा कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं आहे. तो अभ्यास केलेला आहे. तो अभ्यास केलेला आहे भास्कर हांडे यांनी. भास्कर हांडे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत, कवीसुद्धा आहेत, आणि त्यांच्याच या अभ्यासातून साकारलेला आहे हा ग्रंथ, ज्या ग्रंथाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन. आणि आज आपल्यासोबत हांडे साहेब आहेत. हांडेजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. नमस्कार. महाराज कसे दिसायचे आणि ती चित्र आणि त्याच्यात होत गेलेले बदल, हा विषय कसा काय सुचला तुम्हाला? पोर्ट्रेट हा माझा तसा पहिला आवडीचा विषय, आणि महाराज कसे दिसत असतील याबाबतच्या चित्रांचा अभ्यास गेली 40 वर्षे तुम्ही करतच आहोत. परंतु नक्की चांगली चित्र कोणती? आज डिजिटल जगामध्ये प्रतिमांचा पाऊस तुम्हाला पडलेला दिसतो हो तुमच्या आजूबाजूच्या याच्यात, आणि त्यात महाराजांची जी चित्र आहेत त्या चित्रामध्ये नक्की कोणतं चित्र कसं आहे याचा ज्या वेळेला आपल्या समोर प्रश्न उभा राहतो, त्यावेळेला सुरुवात होते की त्यांच्या काळात त्यांची चित्र काढली केली का नाही. बरं, आता तुम्ही म्हटले त्याप्रमाणे राज्याभिषेकाच्या नंतर त्यांचा गवगवा जास्त झाला, कारण राजा म्हणून त्यांना प्रथम कुणी ॲक्सेप्ट केलं असेल तर गोवळकोंडा आणि विजापूर दरबारच्या दरबारने. बरं. तर शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र शाळेमध्ये इतिहासाच्या पुस्तकात आम्ही जे पाहिलं तेच चित्र आमच्या डोळ्यासमोर होतं. उंच पूर्ण देह यष्टीचे शिवाजी महाराज, परंतु वेश मोगली असेल किंवा तो मुस्लिम असेल किंवा तो इंडियन असेल, कारण तो काळच संपूर्ण मुस्लिमांनी व्यापला होता. तर त्या काळातल्या चित्राला पुढे आमच्या वाचनात आलं की विरोध झाला, महाराष्ट्रातच विरोध करण्यात आला, आणि ते चित्र ते शिवाजी महाराजांचं नाहीच असं बोललं गेलं. तर त्याचा पुढचा टप्पा ज्या वेळेला मी हॉलंडमध्ये 40 वर्षापूर्वी एका आर्ट कॉलेजमध्ये शिकत होतो, तिथून माझ्या लक्षात आलं की हा फार गहन विषय आहे. बरोबर आहे. कारण चित्र ते कसं होतं आणि चित्रावरून चित्रांच्या नकला काढल्या जातात, त्याच्याबाबतचा अगदी 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये ज्या वेळेला मी कॉन्फरंट झालो की असा काही वाद महाराष्ट्रात निर्माण झाला की ते चित्र ते नाहीच आहे आणि कुणीतरी दुसरे सांगतात म्हणून आपण ते स्वीकारतो. आणि मी तुकाराम महाराजांच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करताना मला महाराष्ट्रात विचारलं गेलं की शिवाजी महाराजांचं चित्र हॉलंडमधल्या एका कुणीतरी व्हॅलेंटाईन नावाच्या माणसाने काढलेलं आहे. तर व्हॅलेंटाईन हा दुवा घेऊन मी पुढे प्रवासाला सुरुवात केली, अभ्यासाला. 2002च्या दरम्यान मी हॉलंडमधल्याच रॉयल लायब्ररीत गेलो. तिथे व्हॅलेंटाईन नावाचा चित्रकार कोणी होता का, तर असा कोणी चित्रकार नव्हता, परंतु असा एक इतिहास संशोधक होता आणि इतिहास अभ्यासक होता, ज्याने पूर्ण वायव्य आशियाचा इतिहास लिहिलेला आहे. आणि मग तिथून सुरुवात झाल्यानंतर प्रथम माझ्यासमोर जे चित्र आलं होतं
ते ब्रिटिश म्युझियमने 1973ला त्यांच्या ब्रिटिश लायब्ररी म्हणून एक स्थापन केलेली सरकारी संस्था आहे. तिथून त्यांनी ते 26 चित्र एकत्र असलेला अल्बम प्रसिद्ध करून शिवरायांचा जास्तीत जास्त त्याच्यात प्रचार केला. बाकीच्यांचा केलेला नाही आहे त्या 26 चित्रांपैकी. नंतर मी अभ्यास करता करता हळूहळू आता 20 वर्ष होऊन गेलेली आहेत त्या प्रसंगाला. परंतु 1915पर्यंत मी माझा अभ्यास केला होता. त्याचे काही लेख मी लिहिले. परंतु ह्या पुस्तकामध्ये जे काही हे दाखवायचे आहेत तर त्यात मी शिवराय, शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांचा स्वीकार केलेल्या लोकांनी जी चित्र काढलीत त्यातली पहिली 3 चित्र डोळ्यासमोर येतात. त्यातली 2 चित्र हॉलंडमध्येच आहेत. हे समजल्यानंतर जास्त हे पहिलं ते एक चित्र बर्लिनच्या लायब्ररीत होतं. परंतु पर्शियन आणि जर्मन लोकांचं सख्य असल्यामुळे अभ्यासाच्या याच्यात पाहिलं तर आज हायडलबर्गच्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक भारतात येऊन अभ्यास करतात, जसे सोनथायमर होते. आणि माझ्या मित्रांपैकी दिलीप चित्रे आणि बाकीचे यांच्यामुळे सोनथायमरची लायब्ररी मला तपासता आली. हायडलबर्गचं महत्त्व समजलं. आणि सदानंद मोरे आणि आमच्या नेहमी चर्चा व्हायच्या ह्या गोष्टीवर. आणि एकदा सदानंद मोरेंनीच मला विचारलं, आज जे तुमच्या साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी विचारलं की हे काम होईल का आणि केलं तर कसं होईल. तर मी त्यांना प्रतिप्रश्न केला की हे पुणे विद्यापीठातर्फे व्हायला पाहिजे, मी मदत करेन. परंतु तसं काही झालं नाही. आणि एक दिवस त्यांनीच मला सांगितलं, आता तुझ्याच खांद्यावर ही धुरा आहे, तू हे कर. तिथून पुढे मी 2010 नंतर मी पूर्ण तयारीला लागलो. आणि प्रत्येक लायब्ररीत आणि याच्यात जाऊन ते शोधलं. तर 2007ला खरं म्हणजे ते चित्र रॉयल म्युझियम आम्स्टरडॅमच्या ह्या मुख्य म्युझियममध्ये आलं. ज्या संस्थेकडे 1692ला गेलं होतं, ज्या माणसाला ही 2 चित्र म्हणजे 50 चित्रांचा अल्बम आहे तो. आणि 50 चित्र जी भारतीयांनी कधीही पाहिलेली नाहीत. आणि अशी सुंदर उभेउभ रेखाटन असलेली त्याची रेखाटन शैली आणि रंग देण्याची शैली यामध्ये इतकं साम्य आहे त्या चेहऱ्याचं की रिअलिस्टिक चित्र केल्यासारखी आहे. तर ती ह्या पुस्तकात 50च्या 50 चित्र मी भारतीयांच्यासाठी, मराठीसाठी ती दाखवलेली आहे. शिवछत्रपतींची किती एकूण, म्हणजे मला आता तुम्ही चित्रकलेच्या तांत्रिक भाषेमध्ये तुम्ही अवगत आहात, पण मूळ चित्र किती, त्यातून प्रतिमा कशा पुढे बनत गेल्या त्याबद्दल काय सांगा. शिवाजी महाराजांची मूळ चित्र खरी 3च आहेत. 3 मूळ चित्रांवरून पुन्हा त्याच्या डमीज काढण्यात आल्या. अच्छा. त्या डमीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या युरोपियन देशांनी स्वतःच्या म्युझियमसाठी ह्या राजाचं महत्त्व पुढे वाढलं. मुघलांच्या नंतर मराठेशाहीचं महत्त्व वाढल्यानंतर त्या राजाचा एक संदर्भ आपल्याकडे असावा असं करून रशिया, जर्मन, फ्रान्स आणि इटालियामधला जो मनुची आपण म्हणतो जास्त इतिहासकारांच्या तोंडी असतो, तो मनुची एक प्रवासी होता. आणि तो एक हरहुन्नरी कलेक्टर होता. तर त्याने शिवाजी महाराजांच्या काळात तो औरंगजेबाचा जो पुत्र आहे त्याचा तो मित्र होता. आणि त्याच्या चित्रशाळेत काढलेलं पहिलं काल्पनिक चित्र जे आज फ्रान्सच्या याच्यात आहे, पुस्तकातही दिलेलं आहे. तर ते शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि बाकीचे सरदार चाललेले आहेत, ते काल्पनिक चित्र आहे. परंतु जे आमच्या इतिहासाच्या पुस्तकावर मुखपृष्ठावर होतं, मागे किल्ला दिसतोय आणि महाराज असे चाललेत आणि बाजूला माणसं चाललेत, याच्यात आहे ते पुस्तक. पुस्तकात ते चित्र आहे. आणि ते मनुचीने एका कलेक्टरला फ्रान्सच्या दिल्या आणि ते आज त्याचं म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये आहे ते. परंतु सर्वात प्रथम शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर चित्र जर कोणी काढलं असेल तर ते विजापूरचं, कारण विजापूरचं साम्राज्य मोठं होतं. विजापूरच्या दरबारात त्यांनी शिवाजी महाराज उभे असताना ते चित्र काढलेले पूर्णाकृती चित्र आहे. आणि त्या पूर्णाकृती चित्रावरून मोगलांनी काढलेलं चित्र आहे ते.
मग आता जे मुखपृष्ठावर दिसतंय तेच त्याच चित्राचा चेहऱ्याचा भाग घेतलाय? नाही, हा जो भाग आहे हो. हा एक हॉलंडचा, आम्स्टरडॅमचा 1680मध्ये जो मेयर होता, त्या मेयरचं त्याने संपूर्ण दक्षिण भारतातले जे काही राज्यकर्ते आहेत त्यांच्या चित्रांचा एक अल्बम बनवायला ऑर्डर दिलेली होती आणि त्या चित्रातला तो शिवाजी महाराजांचा हा बरं. चेहरा. तर याच्यातलं वैशिष्ट्य असं की याच्यातलं रेखाटन हुबेहूब आहे. जी 50 चित्र याच्यात तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ओळखता येईल की बरं. हे चित्र आणि हा रेखाटनकार आहे. आणि त्यावेळेला चित्रशाळा असायच्या. एक चित्रकार एक चित्र काढत नव्हता. तर चित्रशाळा ज्या होत्या त्या पर्शियन होत्या. पर्शियन कलाकार ते करत होते. भारतीय चित्रकार असतील त्यांच्या मदतीला, परंतु ते ज्ञात नाही आहेत. तर हे सगळे एकत्र अल्बम 50 चित्रांचा असा जगात कुठेच नाही. आणि तोही भारतीय दक्षिणेकडच्या राज्यकर्त्यांचा. आणि त्यात शिवाजी महाराज हे उदयास आले म्हणून त्यांचं जे चित्र आहे त्यातली देहयष्टी त्यांची अगदी हुबेहूब 5 फूट 5.5 फूट इंचाच्या म्हणजे फुटाच्या 5.5 फुटाच्या उंचीच्या माणसाचं बरं ते रेखाटन आहे. आणि ते रेखाटन करताना तुम्हाला जाणवतं, चित्रकार म्हटल्यानंतर तर आणखी ते जाणवतं त्यातला रेषेतला कमी जास्तपणा. आणि हे भारतात आज म्हणजे 21व्या शतकात ते पाहायला मिळतंय. बरं. त्याच्या अगोदर नाही. मग आता जे आम्हाला आपल्या राजा शिवछत्रपती म्युझियममध्ये जे चित्र दिसतं महाराजांचं, ते या सगळ्या परंपरेतून विकसित होत गेलेलं चित्र आहे. विकसित होत तेच चित्र मूळ आहे. बरं. मूळ विजापूरचं 1875चं त्यांनी म्हटलेलं आहे. हो. त्याच्यावर कार्यकाळ लिहिलेला आहे. फक्त एवढंच झालं की ज्यावेळेला डिजिटल एज आलं, डिजिटल पिरियड साधारण 20व्या शतकाच्या शेवटच्या 90चं दशक 2000 वगैरे त्यानंतर सुरू झालं. आणि त्याच्यात जो प्रचार झाला तो ब्रिटिश म्युझियमने जास्त केला. आणि भारतीय म्युझियममध्ये असलेलं चित्र जे भारताबाहेर कधीच गेलं नाही त्याचा प्रसार. मला म्हणायचं होतं, माझा प्रश्न थोडा अधिक दुरुस्त करून घेतो. सध्या जे आपल्या महाराष्ट्र शासनाने अधिकृत स्वीकृत केलेलं चित्र आहे, जे आमच्या महाराष्ट्र मंत्रालयात बघायला मिळतं, ते सगळं ते चित्र ते या चित्रांवरून आलेलं आहे. ते जे कांबळेजींनी कांबळेंनी जे काढलेले ते 1962 साली. अच्छा. आणि ते काढलं कोणाच्या, वासी बेंद्रे यांनी 1933ला शिवाजी महाराजांच्या चित्राचा शोध लावला. बरं. खरे गेले होते ते संभाजीच्या अभ्यासासाठी, परंतु त्यांना समजलं की हे चित्र पुस्तक छापलेले. कारण व्हॅलेंटाईनने जे काही एक दंतकथा आहे महाराष्ट्रात की शिवाजी महाराज सुरतला गेले आणि तिथे ज्या वेळेला काही हे चाललं होतं लढाईचा त्यावेळेस शिवाजी महाराज लक्ष देऊन ते पाहत होते आणि डच चित्रकाराने त्याचं चित्र काढले. ती दंतकथा आहे. बरं. कारण त्याची खरी कथा या पुस्तकात लिहिलेली आहे. आणि त्या खऱ्या कथेचं डच ट्रान्सलेशन मराठीमध्ये मी पूर्ण केलेलं तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण शिवाजी महाराज युरोपमध्ये ज्ञात कधी होते, कधी झाले, कोणी करून दिले, ते व्हॅलेंटाईनने. कारण मोगलांचा खरा इतिहास जो लिहिला तो व्हॅलेंटाईनने लिहिला. महाराजांच्या या प्रतिमा पाहत असताना लक्षात एकदम थेटपणे लक्षात येतं, आणि आता तर ते जणू काय म्हणू त्याला प्रतीकच झालेलं आहे महाराजांचं, ते म्हणजे त्यांचा किमांश, किंवा ज्यांना मराठीमध्ये आम्ही बोलताना आपण त्याला जिरेटोप म्हणतो. तर त्या जिरेटोपाची ती विशिष्ट रचना, त्याचा कोणता भाग काय म्हणतात त्याला, किंवा त्या रचनेबद्दल काय सांगाल तुम्ही? आता याच्यात तुम्ही चित्र पाहत असाल, हो, ह्या चित्रात जिरेटोप, जिरे हा शब्द नाहीच आहे मराठीत. अच्छा, जिरेटोप असं जिरे शब्द नाही, जिरे शब्द नाही. बरं. तर तो जरी आहे. जरी. बरं. जरी पटका. आणि नंतर तो ज्या वेळेला पेशव्यांची पगडी आली त्यावेळेला ती बनलेली पगडी डोक्यात अडकवायचं सुरू झालं, तसं शिवाजी महाराजांचं नव्हतं. अच्छा. त्यांचे केस रचना प्रथम त्यांची समजून घेतली पाहिजे. हो. कारण त्यांची केस रचना ही संपूर्ण केस त्यांनी कधी काढलेले नव्हते. त्यांच्या घराण्यात प्रथा होती. मालोजी राजांनी ज्या वेळेला पीर साहेबांना, म्हणजे पीर शहा म्हणून जे काही सुफीपंथी हे होते त्यांच्यापासून शहाजी आणि
त्यांचे सरफोजी आणि दुसरं जे 2 मुलं झाली शहाजी आणि सरफोजी, तर त्यांची नावच शहाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम याच्या सुफी पंथाप्रमाणे ठेवली. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्यांच्या घराण्यातली जी चाल होती, तर एकतर ते देवीचे भक्त होते, भवानीचे भक्त असल्यामुळे केस न काढणं ही पूर्वीपासूनची प्रथा एक सुद्धा जी सरदारांमध्ये सुद्धा चालू केलेली, त्यांनी चालू ठेवली की माणसाचा जन्म असतो तर त्याच्यात केस वगैरे काढायचे नसतात असं देवीच्या याच्यात आहे. पण तेच सुफी पंथांमध्ये आहे की शरीरावरचा कोणताही केस असं हे करायचे नाही. तर त्याप्रमाणे शिवाजी महाराज असे केस मागून वर घ्यायचे आणि ती सततची लहानपणापासूनची सवय असल्यामुळे त्यांच्या मागेचे जे केस आहेत ते कधीच खांद्यावर उडलेले दिसत नाहीत. ज्या वेळेला सोडले त्याचं चित्र कधीच कोणत्या याच्यात आलेलं नाही. तर ते वरती बांधून ते डाव्या हाताला घेणं, उजव्या हाताला नाही, डाव्या हाताला घेणं हे ह्या चित्रावरून सिद्ध होतं. अच्छा. हां. आणि जो प्रथम पटका बांधायचा, प्रथम फेटा बांधायचा आणि त्याच्या याच्यावर तो जरीचा पटका असायचा. अच्छा. त्याला जरी फेटा घट्ट राहावा म्हणून बांधलेला तो पटका. पटका. अच्छा. हां. आणि तो जरीचा असायचा. बरं. म्हणून ते त्यांनी ते दाखवलेलं आहे. ह्या 3 चित्रांमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतं. अच्छा. की हो, तो एकच आकार आहे आणि ही लागोपाठ बनवलेली चित्र आहेत. बरं. मूळ चित्र हे जे मुंबईच्या म्युझियममध्ये आहे, त्याच्यानंतर विटसन कलेक्शनमधलं चित्र आणि हे स्वतंत्र चित्र जे आहे, बरं, याचं कलेक्शन जर्मनमध्ये झालं आणि जर्मनमधून ते हॉलंडमध्ये पोहोचलेलं आहे आणि हॉलंडच्या आज म्युझियममध्ये आहे ते. मला आता तुमच्या बोलण्यावरनं पहिल्यांदा पटकन जाणवलेला एक स्ट्रायकिंग भाग म्हणजे लगेच लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे महाराजांची थोरवी अशी की या व्यक्तीचं चित्र आपल्याकडे असावं या त्या पाश्चिमात्य देशांना वाटत होतं. कोणी ते कलेक्शनसाठी घेतलं असेल, कोणी स्वतःच्या कोर्टसाठी घेतलं असेल आणि कोणीतरी ते कमिशनिंग करून चित्र काढून घेतलं. कमिशनिंग करूनच काढून घेतलेली थोरवी पहा त्यावेळी. हो, ही थोरवी, कारण त्यांना इतिहास तर त्या भाषांतरात तुम्हाला समजेल की ह्या माणसाची शक्ती वाढते आहे आणि समाजात त्याची मान्यता वाढते आहे, म्हणून त्याचं वर्णन व्हॅलेंटाईनने केलेलं आहे. बरं. संपूर्ण 6 अल्बमच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला फक्त 1.5 पान शिवाजी महाराजांबद्दल. आम्हाला असं सांगा की आता महाराजांच्या अनेक प्रकारची आपल्याला मॅनिफेस्टेशन आपल्याला बघायला मिळतं चित्रांच्या बाबतीत पाहायचं झालं तर. प्रत्येकजण एक थोडं इमॅजिनेशन पण करतो, कारण शेवटी तुम्ही ते आणखी पुढे घेऊन जाता. आता उदाहरणार्थ काही ठिकाणी समोर महाराज असे बसलेले आहेत, असे इथून अशा प्रकारे चित्र सुद्धा काढलेलं आहे, कारण अशा प्रकारचं ऐतिहासिक चित्र उपलब्ध नाही. सगळं ते डावी किंवा उजवीकडनं असं काढलेलं आहे. प्रोफाईल आहे ते आहे. मग किंवा घोड्यावरचं आहे. 3 डायमेन्शनलची 2 चित्र आहेत. बरं. जी हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये एक चित्र आहे. बरं. आणि पॅरिसच्या याच्यात आहेत. तर ती याच्यात मी दाखवलेली आहेत. म्हणजे पूर्ण पुढून काढलेलं 3/4 पुढून काढलेलं एकही चित्र नाही. म्हणजे पूर्ण जसं आता तुम्ही बसल्या इथून फोटो त्या चित्रावरून वाद झाला. 1995 साली दुसरं सरकार आलं आणि गृहनिर्माणच्या बिल्डिंगमध्ये मला वाटतं त्यावेळेला बीजेपीचं सरकार होतं. त्यांनी युतीचं सरकार होतं. बीजेपी म्हणण्यापेक्षा युती योग्य आहे. तर त्या युतीच्या सरकारमध्ये त्यांनी ते काढून घेतलं आणि त्याच्यावरून त्याच्या हक्काचा वाद झाला, म्हणून मला ते जास्त जाणवलं. कारण चित्राचा हक्क हा फक्त चित्रकाराचा असतो. ते कसं काढायचं, काय काढायचं, त्याचं पूर्ण हे, आणि तेच परस्पर विकलं गेलं अशी बातमी होती आणि ते मी ह्या पुस्तकात नमूद केलेलं आहे. बरं. मूळ कारण. आणि त्याच्यावरून एक चित्रकार म्हणून मला ते जाणवत गेलं की हे असं असलं नाही पाहिजे. जगात आज एवढे सगळी चित्र आहेत आणि त्याच्यात प्रत्येक चित्रकाराला तो मान मिळालेला आहे. अगदी लिओनार्डो विंचीपासून त्याच्या अगोदरच्या चित्रकारांमध्ये. पण भारतात प्रथा नसल्यामुळे चित्रकार कोण आहे हे लिहून न ठेवण्याची,
त्यामुळे हे सगळे घोळ झाले. तुम्ही मला हंडेजी हे सांगा, असं एक तुमचं मत की महाराजांची चित्र पुढे नंतर प्रत्येकाने त्या मूळच्या चित्रावरती स्वतःचं एक रोपण करून आणखी वेगळी चित्र बनवत गेले. आता काही ठिकाणी महाराजांच्या कपाळावरती त्रिपुट असतं, काहींवरती उभा टिळा असतो, आणखी काही कोणी कोणत्या पद्धतीने आणखी करेल. कपड्यांच्या बाबतीतले आता तुमचे जे हे तुम्ही आता चित्र आम्हाला दाखवली त्यात महाराजांचा जो वेश आहे त्याच्यावरती काही ठिकाणी अशा उभ्या स्ट्रिप्स आहेत आणि त्यावर फुलं दिसत आहेत, काही ठिकाणी आणखी वेगळे, काही ठिकाणी सोन्याचं काम केलेलं पण दिसतंय. तर हा फरक कशामुळे होतो? हा फरक चित्रकाराचा पूर्वज्ञान अच्छा आणि चित्रकाराचा जो विश्वास असतो काही गोष्टींवर, तो चित्रकार त्या तो ज्या संस्कृतीत स्वतः वाढलाय तो तिथे दाखवण्याचा प्रयत्न हा. मूळ चित्रांमध्ये कुठेही त्रिपुट दिसत नाही, तुम्हाला कुठेही त्रिपुट दिसणार नाही. आणि तसं असेल तर त्यांनी त्या याच्या चित्रात दाखवलं असतं. तुम्ही ज्या वेळेला हे करता, प्रदर्शन करता स्वतःच्या याचं, तर ते हे सगळं तुमचं असतं. परंतु चित्रकार जे आहेत त्यांनी त्या काळी काढलेलं त्यांचं इम्प्रेशन जे आहे ते इथे दाखवलेले. आता त्याबाबत पुढे चित्रकारांना स्वतंत्रता असते, जशी लेखकाला तुम्ही भाषांतराची हे देता, क्रिएटिव्ह फ्रीडम, तसं चित्रकार आपलंही काहीतरी निशाणी सोडण्याचा प्रयत्न करतो. तसं ते त्यांच्या ड्रेसवरती आहे. ती निशाणी त्या चित्रकारांनी सोडली. परंतु आपण शिवाजी महाराज नक्की दिसत कसे होते, नक्की नाक किती लांबीचं होतं, ओठ कसे असतील, डोळे कसे असतील, काय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि ते रेखाटनामधून तुम्हाला ते सिद्ध करून दाखवता येतं. आणि तशा प्रकारच्या त्या क्वालिटीची ही 3 फक्त चित्र आहेत, बाकीच्या सगळ्या नकला आहेत. माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, मला माहीत नाही पण महाराजांच्या काळात स्वतः महाराज असताना किंवा त्यांच्यानंतर मग संभाजी महाराज होते, पुढे जी सगळी लाईनेज आहे त्यांची, त्याच्यात कोणी स्वतः चित्र, महाराजांनी स्वतःचं चित्र स्वतः बघितलं असं काही दाखला आहे किंवा महाराजांनी स्वतः कमिशन करून चित्र काढून घेतलं? नाही, मराठेशाहीमध्ये आणि म्हणजे त्यावेळेला मराठ्यांची अवस्थाच नव्हती चित्र काढून घेण्याची. कारण तो जो प्रकार होता, मराठ्यांचा इतिहास पाहिल्यानंतर किती मराठ्यांनी स्वतःची चित्र काढून घेतलेली आहेत असं जर पाहिलं तर त्याच्यात इंग्रज काळ येतो. म्हणजे जे काही संस्थानिक होते बाकीचे नाही. पण त्याच्या अगोदर इव्हन संतांच्या काळापासून आपण जर पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून तुकाराम महाराजांचं एक फक्त शिल्प त्यांच्या भावाने स्वतः काढून घेतलेलं आहे, जे भानगिरी डोंगरावरती. तसं काही शिवशाहीच्या काळात झालेलं नाही, किंवा त्या काळामध्ये चित्र काढून घेणं हा विचारच नाही, विचारच नव्हता. कारण त्यावेळेला लढाई आणि स्वातंत्र्य आणि प्रत्येकाच्या खाली. आता हुजरेगिरीचा जो काही इतिहास आहे त्याच्यात मध्ये जुन्या काळचे मूर्ती काढणं, सौंदर्य काढणं, त्याचे अजंठा, वेरूळ, कार्ला वगैरे, इथे तुम्हाला शेतकऱ्यांचे पोर्ट्रेट दिसतात ना, कोरलेले आहेत. तुम्हाला चित्र काढणं हा प्रकार नव्हता, परंतु मूर्तिकलेमध्ये एखादी प्रतिमा काढणं ही प्रथा महाराष्ट्रात होती. आणि त्याबाबत मी बाकीच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. हांडेजी, आपण सविस्तर वेळ दिला या पुस्तकाबद्दल. आणि हे पुस्तक महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, मराठेशाही आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आणि त्याला जेव्हा जागतिक कंगोरे प्राप्त होतात त्यावेळी काय तयार होतं, आणि आपल्या मातीतले हे महाराज जेव्हा त्यांची चित्र आणि तो सगळा दृष्टिकोन परदेशात जातो, तिकडचा कोणीतरी चित्रकार चित्र काढतो. अन्य कोर्ट्स म्हणजे ज्या अर्थानं राजेशाही जो दरबार असतो, मग गोवळकोंडा असतील, विजापूर किंवा अन्य बाकीची मंडळी असतील, त्यांनी चित्र काढून घेतली. हा सगळा अतिशय औत्सुक्यपूर्ण असा इतिहास, चित्राचा इतिहास मांडलेला आहे या पुस्तकामध्ये. महाराजांची पुस्तकं वाचत असताना, त्यावर्षी कादंबरी वाचत असताना एक नजर आपली या चित्रांकडे सुद्धा गेलीच पाहिजे. आणि भास्कर हांडेजी, आपण हे चित्र आणि त्यावरचं पुस्तक आमच्यापर्यंत आणलं त्यासाठी खास आभार तुमचे. धन्यवाद. हांडेजी, आपण वेळ दिला यासाठी आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.